हिंदू बलवान होणं भारतासाठी गरजेचं, मोहन भागवतांनी संघाच्या शताब्दी सोहळ्यात अपेक्षा व्यक्त केली। हिंदू शब्दावर आक्षेप असलेल्यांनी आर्य, भारतीय किंवा हिंदवी म्हणावं असा सल्ला। मुंबईच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। पूरग्रस्त भागातील शिवसैनिकांनी येऊ नये अशा एकनाथ शिंदेंच्या सूचना। खुल्या मैदानात मेळावा टाळत ते पैसे पूरग्रस्तांना देणार। बीडच्या सावरगाव घाटमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा, तर नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणार। पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके उपस्थित राहणार। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आज नक्की उत्तरं मिळतील। संजय राऊतांचं भाकीत, तर काठ्या हातात घेऊन देशाचं रक्षण करण्याची संघाची परंपरा। संघाच्या दसरा मेळाव्यावरून राऊतांचा टोला। आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन। नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी दाखल होणार। बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची परंपरा। नागपुरात युवक काँग्रेसचं आंदोलन। संघानं मनुस्मृती आणि बंच ऑफ थॉट्स सोडून संविधानाचा स्वीकार करण्याची मागणी। राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिप यांच्या नेतृत्वात एल्गार। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ युरोपमध्येच बायको आणि मुलं भारतात परतले। मात्र 3 महिन्यांच्या व्हिसासह घायवळ युरोपमध्येच। विजयादशमीच्या निमित्तानं बाजारपेठेत सोनं खरेदी करणाऱ्यांची गर्दी। सोन्याचा आजचा दर जीएसटीसह 1,20,000 मागील वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात 40,000ची वाढ। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर जी पारीख यांचं निधन। वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पारीख हे गांधीवादी तत्वांवर विश्वास ठेवणारे स्वातंत्र्य सैनिक। पहिल्या टेस्टमध्ये मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे पाहुण्या वेस्ट इंडिजची दाणादाण। विंडीजच्या पहिल्या डावात आतापर्यंत 5 बाद 90 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।